टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अहमदाबाद विमान दुर्घटनेला आता जवळपास 48 तास होत आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी घटनास्थळी बघतोय की NSGचे ज्या टीम्स आहेत त्या या ठिकाणी अद्यापही दाखल आहेत। या विमानाचा जो शेवटचा अवशेष आहे तो या ठिकाणून घटनास्थळावरून हलवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा जो आहे तो आता वाढून 274 वर झालेला आहे, ज्यामध्ये 10 डॉक्टर्स आणि त्यांचे नातेवाईक यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय। विमानाचे अवशेष हटवण्याचं काम सातत्याने सुरू आहे आणि आता शेवटचा टप्पा आहे ज्यावेळेस विमानाचा जो मागचा भाग आहे जो या ठिकाणी पडलेला आहे तो बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। 100 पेक्षा जास्त मजूर जे आहेत ते या ठिकाणी हा संपूर्ण मलबा बाजूला करण्याचं काम करतात। त्यांच्यासोबत 40 अभियंते देखील या कामात त्यांची मदत करतात। या अपघाताची तपासणी आता एअरक्राफ्ट अपघात तपास यंत्रणा अर्थात AAIB आणि इतर अनेक एजन्सीजच्या माध्यमातून सुरू आहे। NSG DGCA आणि यांच्या पाठोपाठ आता AAIBचे पथकं देखील अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरातील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर तपासाला वेग येईल अशी अपेक्षा आहे। ब्लॅक बॉक्स जो आहे तो या ठिकाणी कालच हस्तगत करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ब्लॅक बॉक्सच्या हस्तगत झाल्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास जो आहे तो आता यंत्रणांकडून केला जातो आहे। तब्बल 48 तास होत आलेले आहेत आणि तरी देखील या संपूर्ण परिसरातून घटनास्थळावरून हा विमानाचा जो मलबा आहे हे अवशेष जे आहेत ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे। सातत्याने यंत्रणा प्रयत्न करते की या ठिकाणी इतरही काही लोक अडकलेत का त्याचा देखील शोध घेतला जातोय। मात्र अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेमध्ये आता विमानाचा शेवटचा जो अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे ते हटवण्याचं काम यंत्रणांमार्फत केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।